नमस्कार. मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आज आपण थोडंसं डिटेलमध्ये पक्षांतरबंदी कायदा पाहणार आहोत. भारतीय राज्यव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा आणि MPSCच्या पूर्व मुख्य तसेच मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी उपयुक्त असा विषय पाहणार आहोत. पक्षांतरबंदी कायदा अर्थात अँटी डिफेक्शन लॉ. लोकशाहीमध्ये मतदार एखाद्या व्यक्तीला केवळ उमेदवार म्हणून निवडून देत नाहीत, तर त्या व्यक्तीच्या विचारसरणीला, पक्षाच्या धोरणांना आणि जाहीरनाम्यालाही मत देत असतात. त्यामुळे निवडून आल्यानंतर जर एखादा आमदार किंवा खासदार वैयक्तिक स्वार्थ, मंत्रिपद किंवा राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलत असेल, तर तो केवळ पक्षाचाच नव्हे तर मतदारांच्या जनादेशाचाही विश्वासघात ठरतो. आणि म्हणूनच म्हणजे याच पार्श्वभूमीवर भारतात पक्षांतरबंदी कायद्याची निर्मिती झाली. 1967च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर देशात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराची लाट आली होती. अनेक राज्यांमध्ये सरकारं कोसळली, नव्या आघाड्या तयार झाल्या आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्या काळात हरियाणातील एक आमदार होते, गयालाल. त्यांनी अल्पावधीतच म्हणजे एकाच दिवसात अनेक वेळा पक्ष बदलल्यामुळे आयाराम गयाराम हा शब्दप्रयोग भारतीय राजकारणात प्रसिद्ध झाला. मग या समस्येचा अभ्यास करण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीने पक्षांतरामुळे लोकशाही कमकुवत होत असल्याचं निरीक्षण नोंदवलं आणि कठोर कायद्याची शिफारशी केल्या. त्यानंतर राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 1985 मध्ये 52व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानात 10व्या अनुसूचीचा समावेश केला आणि पक्षांतरबंदी कायदा अस्तित्वात आला. इथे MPSCच्या MCQ साठी असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 52वी घटनादुरुस्ती पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटना दुरुस्तीने अस्तित्वात आला, असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा डिस्क्रिप्टिव्हमध्ये राज्यसेवा मेन्सला तुम्ही या फॅक्ट्सचा वापर करून आपलं उत्तर अधिकाधिक प्रभावितपणे लिहू शकता. तर हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर या कायद्यामध्ये सदस्य अपात्र कधी ठरतो असं सांगितलंय. तर 10व्या अनुसूचीनुसार सदस्य अपात्र ठरण्यासाठी काही कंडिशन्स असतात. त्यातल्या कंडिशन्स काही मी तुम्हाला आज सांगणार आहे. एक आहे, स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्यास. केवळ लिखित राजीनामा देणे आवश्यक नाही, तर सदस्यांच्या वर्तनावरून, सार्वजनिक विधानांवरून किंवा दुसऱ्या पक्षासाठी सक्रियपणे काम करत असल्यासही त्याने पक्ष सोडल्याचे गृहीत धरले जाऊ शकते. दुसरं आहे, पक्षाच्या व्हीपच्या विरोधात मतदान केल्यास. जर एखाद्या सदस्याने पक्षाने दिलेल्या निर्देशांच्या विरोधात मतदान केलं किंवा मतदानापासून दूर राहिले आणि त्यासाठी पक्षाची पूर्वपरवानगी घेतली नाही, तर त्याला अपात्र ठरवलं जाऊ शकतं. तिसरी परिस्थिती आहे, अपक्ष सदस्य पक्षात सामील झाल्यास. अपक्ष उमेदवार निवडून आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षात सामील झाल्यास तो तात्काळ अपात्र ठरला जाऊ शकतो. चौथी परिस्थिती आहे, नामनिर्देशित सदस्यांच्या बाबतीत. नामनिर्देशित सदस्याला नियुक्तीनंतर 6 महिन्यांच्या आत एखाद्या पक्षात सामील व्हायची मुभा असते. त्यानंतर मात्र पक्षात प्रवेश केल्यास तो अपात्र ठरवला जाऊ शकतो. आता हा अपात्रतेचा निर्णय कोण घेतं? संबंधित सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती हा निर्णय घेतात. म्हणजे लोकसभा असेल तर लोकसभेचे अध्यक्ष किंवा सभापती आणि राज्यसभा असेल तर राज्यसभेचे अध्यक्ष किंवा सभापती हा निर्णय घेतात. परंतु इथे एक महत्त्वाचा मुद्दा अशा लक्षात आपल्याला घ्यावा लागेल की अध्यक्ष किंवा सभापती हे अनेकदा एखाद्या राजकीय पक्षाशी संबंधित असतात आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयाच्या निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात, नेहमीच केले जातात. तर मग सर्वोच्च न्यायालयानं या गोष्टीबाबत काही असे खटले होऊन गेले की त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या अनुषंगाने आजही प्रक्रिया केली जाते अपात्रतेची. त्यामुळे अशी कोणती प्रकरणं की जिथे सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णायक ऐतिहासिक निर्णय दिलेले आहेत, तर ते प्रकरणं अभ्यासणं आपल्याला डिस्क्रिप्टिव्हसाठी खूप महत्त्वाचं आहे. पहिलं तर आहे क्योटो होलोहन विरुद्ध झचिलुहू प्रकरण. हे एक ऐतिहासिक प्रकरण झालेलं आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अध्यक्षांचा निर्णय हा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर नसल्याचे स्पष्ट केले आहे.
त्यामुळे अध्यक्षांचा निर्णय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिलं जाऊ शकतं. त्यानंतर केईशाम मेघचंद्र सिंग विरुद्ध स्पीकर मणिपूर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांनी पक्षांतराशी संबंधित प्रकरणावर शक्यतो 3 महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा असं निर्देशात्मक मत व्यक्त केलं आहे. यानंतर पक्षांतर बंदीच्या संदर्भात आपल्याला 91वी घटना दुरुस्ती 2003 ही तितकीच महत्त्वाची आहे अभ्यासण्यासाठी. सुरुवातीच्या कायद्यानुसार जर एखाद्या पक्षातील 1/3 सदस्य वेगळे झाले तर त्याला फूट किंवा स्प्लिट असं मानलं जात होतं आणि त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळत होतं. मात्र या तरतुदीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्यामुळे 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये ही तरतूद रद्द करण्यात आली. हे प्रश्न विचारले जातात. आयोगाने याआधीही खूप वेळा विचारले आहेत, यापुढेही विचारण्याची शक्यता आहे. सध्या केवळ 2/3 सदस्यांनी एकत्रितपणे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतल्यासच त्याला वैध विलिनीकरण असं मानलं जातं. याच घटना दुरुस्तीने मंत्रिमंडळाचा आकार देखील संबंधित सभागृहाच्या सदस्य संख्येच्या 15% मर्यादित करण्यात आला, जेणेकरून मंत्रिपदाचे आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणण्याच्या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवता येईल. तर या कायद्यामागे काही सकारात्मक परिणामही दिसून येतात, काही नकारात्मक परिणाम किंवा टीकाही या कायद्यावर बऱ्याचशा झालेल्या आहेत. याचाही अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला डिस्क्रिप्टिव्हमध्ये चांगलं लिहिता येतं. त्यामुळे आधी आपण चर्चा करूया सकारात्मक परिणामांची. राजकीय स्थैर्य निर्माण झालं, सरकारे कोसळण्याचे प्रमाण कमी झालं, मतदारांच्या जनादेशाचे संरक्षण झालं, पक्षशिस्त आणि उत्तरदायित्व वाढलं. आता या कायद्यावर टीका कशा प्रकारे झाल्या तर खासदार आणि आमदारांच्या विवेकाधिष्ठित मतदानाच्या अधिकारावर मर्यादा येतात, पक्षश्रेष्ठीचे वर्चस्व वाढते, अध्यक्षांच्या निर्णयात अनेकदा विलंब होतो, पक्षातील अंतर्गत लोकशाही कमी होते, विविध आयोगांच्या शिफारशी. जेव्हा आपण या कायद्याचा अभ्यास करतो तेव्हा वेगळे आयोग केले गेले आणि त्या आयोगाने काय शिफारशी केल्या याचाही अभ्यास आपण करणार आहोत. दिनेश गोस्वामी कमिटी आणि लॉ कमिशन ऑफ इंडिया यांनी पक्षांतर कायद्यात सुधारणा करण्याची शिफारस केली आणि दुसरं होतं की नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनने अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांऐवजी स्वतंत्र न्यायाधिकरण किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सल्ल्याने घेण्याचा विचार मांडला होता. तर हे असे 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आता या सगळ्या अभ्यासानंतर एक निष्कर्ष आपण आपलं मत काय नोंदवू शकतो तर पक्षांतरबंदी कायदा हा भारतीय लोकशाहीतील राजकीय नैतिकता जपण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. मात्र लोकशाहीमध्ये पक्षशिस्त आणि लोकप्रतिनिधींचे वैचारिक स्वातंत्र्य यामध्ये संतुलन राखणे हेही तितकेच आवश्यक आहे. MPSCच्या दृष्टिकोनातून कंबाईंड ग्रुप बी असेल किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल तर काही फॅक्ट्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे. तर त्या काय असतील? 52वी घटना दुरुस्ती 1985, 10वी अनुसूची 91वी घटना दुरुस्ती 2003, 1/3 फूटची तरतूद रद्द कधी झाली, 2/3 विलिनीकरण वैध कधी झालं, क्योटो लोहन प्रकरण 1992 काय आहे, केईशाम मेघचंद्र सिंग प्रकरण 2020 काय आहे, निर्णय घेणारा प्राधिकृत अधिकारी अध्यक्ष किंवा सभापती असतात. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जर आपण केला तर पक्षांतरबंदी कायद्यावर जर एखादा प्रश्न आला तर या व्यतिरिक्त प्रश्न विचारला जाऊ शकणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ पहा आणि वारंवार पहा, जेणेकरून तुमचे रिव्हिजन होईल आणि पक्षांतरबंदी कायदा हा टॉपिक तुमचा इथेच क्लिअर होऊन जातो.